आहे ते आपल्याला वेगवेगळ्या डेटला करता येत असते. तर यामध्ये जेही आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस या ठिकाणी शेड्यूल आहे, हा शेड्यूल आपल्याला 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपल्याला देण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट अपलोडिंग आणि जे काही पेमेंट आहे आपली या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. यामध्ये जेही विद्यार्थी लक्षात घ्या, यामध्ये ज्याही विद्यार्थ्याला बाय मेरिट प्रोसेस करायचे त्याला फक्त 1000 फीस आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ओनली मॅनेजमेंट करायचे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 5000 फीस आहे. आणि ज्याही विद्यार्थ्याला बाय मेरिट आणि मॅनेजमेंट कोटा या दोन्हीसाठी करायची असेल तर याची गव्हर्नमेंटची 6000 आपल्याला फीस देण्यात आली आहे. आपली या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालंय या विद्यार्थ्याची पहिली यादी 2 तारखेला लागेल आणि त्यानंतर आपल्याला जे काही आपलं सीट मॅट्रिक्स म्हणा किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 2 तारखेलाच पब्लिश होणार आहे. आणि ऑनलाईन फिलिंग लक्षात घ्या, विद्यार्थ्याचं आणखी कन्फ्युजन असतं की रजिस्ट्रेशन सोबतच कॉलेजची नाव द्यायची का, तर तसं काही नाहीये. आपल्याला या स्टेजला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. जी आपली ऑनलाईन चॉईस फिलिंग आहे हे 3 तारखेपासून आपल्याला 5 तारखेपर्यंत करता येणार आहे. म्हणजे आपल्या जवळपास याच्यासाठी 3 दिवसाचं आपल्याला ड्युरेशन देण्यात आलेला आहे. तर याच अनुषंगाने आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं